उन्हाचा कडाका वाढत असतानाच आता हवामानात एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे। हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी एक खळबळजनक पण काही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे। 7, 8, 9 आणि 10 मे दरम्यान राज्यात पुन्हा एकदा मान्सूनपूर्व अवकाळी पावसाचं सावट आहे। हा पाऊस नक्की कुठे पडणार आहे, तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का आणि शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटच्या भागात आपण जिल्ह्यानुसार विभागणी पाहणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल, तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राइब करा आणि HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास यामुळे नक्कीच मदत होईल। मे महिन्याची सुरुवात प्रचंड उन्हाने झाली असली तरी 7 मे पासून वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल। हा पाऊस म्हणजे मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस असेल। अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल। काही भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात। हा पाऊस सलग 4 दिवस राज्याच्या विविध भागात हजेरी लावेल। विशेषतः दुपारनंतर किंवा संध्याकाळी पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असल्याचं म्हटलंय। सध्या अनेक भागात पाण्याची पातळी खाली गेलेली आहे। अशात हा पाऊस ऊसाला संजीवनी देणारा ठरेल। एक पाऊस झाल्यास शेतकऱ्यांची किमान 1 ते 2 पाण्याची पाळी वाचणार आहे। कडक उन्हामुळे ऊसाची वाढ खुंटते। पावसाने थंडावा मिळाल्यास ऊसाची कांडी वाढण्यास मदत होईल। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पाऊस कुठे पडणार आहे? पूर्व विदर्भ म्हणजेच नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या भागात पावसाचा जोर अधिक असेल। पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळमध्ये मध्यम पाऊस अपेक्षित आहे। तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये 7 ते 10 मे दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता आहे। खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळू शकतात। ज्या शेतकऱ्यांनी कांदा काढणी केली आहे किंवा काही पिकं खळ्यात आहेत, त्यांनी 7 मे पूर्वी ते झाकून किंवा सुरक्षित ठिकाणी हलवावे। पाऊस सुरू असताना झाडाखाली उभं राहू नका, विजा पडण्याचा धोका जास्त असतो। जनावरांना शक्यतो सुरक्षित निवारा असलेल्या ठिकाणी बांधा। हा होता 7 ते 10 मे दरम्यानचा हवामान अंदाज। तुमच्या भागात सध्या हवामान कसं आहे? ढगाळ वातावरण आहे की कडक ऊन? कमेंटमध्ये नक्की सांगा। ही माहिती इतर शेतकरी बांधवांना पोहोचण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि दररोजच्या हवामान अंदाजासाठी आपल्या HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। नमस्कार, मी पंजाब डक। काय झालं, राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांचे फोन येत आहेत। म्हणजे मे मध्ये अवकाळी येईल का? तर ऊस शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। एक 7, 8, 9, 10च्या दरम्यान एक पाऊस येणार आहे। मात्र तो पाऊस विदर्भात, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा या परिसरामध्ये चांगला पाऊस असणार आहे। म्हणजे अवकाळी पाऊस असणार नाही, मान्सून पूर्व पाऊस येणार आहे। म्हणून ही विदर्भ, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा।